नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण. तर हे बघा, आज ना सकाळपासून काही एक शूट केलेलं नव्हतं आणि म्हणलं चला आता दुपारी मी शूट करायला घेतलं होतं थोडंसं. हे आले कामावरून 4-4:30च्या दरम्यान आणि बघतात तर काय त्यांचा मोबाईल अजिबात 5-10 मिनटं झालं लावला तर 1% पण पुढे चार्जिंग जात नव्हती. म्हणून त्याच्यानंतर ना आम्ही काय केलं, असा मोबाईलवर बर्फ ठेवला. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, मोबाईल थंड होतं आणि चार्जिंग फास्ट होते. कारण टेम्परेचर खूप आहे आता, ऊन वगैरे भरपूर प्रमाणात आहे ना, त्यामुळे मग हे असं मोबाईल वगैरे गरम होतात ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आता बघा, आपल्या महिलांना आहे ना कधी सुट्टीच नसते बघा. एक झालं की एक काम असतं. आता पापड वगैरे हे झालं उन्हाळी कामं करून, तर आता हे पडदे वगैरे धुवायचे किंवा ब्लँकेट वगैरे धुवायचं हे चालू होतं. माझं तर हेच चाललं आहे. तुमचं काय चाललं आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण वाकळ किंवा ब्लँकेट हे सगळं काही धुवून घेतलं की नाही मला ते पण सांगा कमेंटमध्ये. तर हे बघा, आज मी नाही छान असं धुवून वगैरे घेतलं होतं आणि संध्याकाळपर्यंत मी परत नाही 4 वाजता काढायला गेले तेव्हा असं थोडंसं शूट घेतलं होतं. त्याच्यावर मी दुसऱ्या दिवशी शूट घेतलं कारण टाईमच नाही भेटत. आजी आल्यापासून स्वयंपाक हे ते आणि त्यात आजींना खूप पथ्य आहेत. म्हणजे आपण वरण भातही केले तर त्यातलं त्यांना भात पण नाही खायचा, वरण पण नाही खायचं, तेव्हा डाळी वेगळ्या वेगळ्या खायच्यात ना, त्यामुळे खूप सारी पथ्य आहेत आणि त्यामुळे प्रत्येक भाजी वेगळी किंवा त्यांना चपाती नाही खायची, त्यांना ज्वारीची भाकरी, ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता बघा इथं आजीनं छान असं कुंकू लावत होत्या मस्तपैकी. आता शक्यतो कुंकू कोणी लावत नाही आपल्या पिढीतलं किंवा आपल्या आधीची जी पिढी आहे त्यातलं, पण आता आमच्या आजीने इथं छान असं कुंकू लावत होते आणि ही शेवटची पिढी असेल की असं मेण लावायचं, त्याच्यावरती कुंकू लावायचं छान असं. तर तुमच्या इकडे आजी लावतात की नाही मला कुंकू नक्की सांगा. कोणाकोणाची आजी कुंकू लावतात मला नक्की सांगा. आता हे बघा, दुपारची सगळी कामं आवरली होती आणि हे जे माझं आरीवर्कचं स्टँड आहे की नाही ते खूप असं गंजल्यागत झालं होतं. तर चला म्हटलं त्याला थोडासा कलर करून घेऊया. आता ब्रश नव्हता तर आम्ही जुगाड केल्याशिवाय राहतोय का. आम्ही लय जुगाडाला एकदम पटायत आहे. त्यामुळं आम्ही बघा लगेचच ते आपण ब्लाऊज पीस वगैरे कट केलेले कपडे असताना थोडासा कटिंगचा तो कट केलेला कपडा घेतला आणि त्याने मी छान असा कलर देत बसले होते सगळ्या म्हणजे दोन दोन असतात ते आरीवर्कचं स्टँड ठेवण्यासाठी. म्हणजे छोटे गोल्ड रिंग असते ना त्याला नाही, हे मोठं असतं. याच्यावर तुम्ही एका बाजूला 3-3 महिला असं बसून दोन्ही बाजूला 6 महिला बसता येतात आणि 6ची 6 महिलांना थोडी थोडी पेस राहते. म्हणजे क्लास वगैरे घेत असाल ना तुम्ही तर त्यांच्यासाठी हे एकदम असं छान असं स्टँड आहे. एका दिवशी मी तुम्हाला पूर्ण ह्याचा फोटो टाकेन ह्या आरीवर्क स्टँडचा. तर अशा पद्धतीनं आम्ही ते कपड्यांनी मी लावून घेत होती. तर पिलूला काय शांत बसवते का, पिलू पण लगेच तयारी करायला लागला. पूर्ण हात भरवून घेतला, हात भरवला ती भरवला पण सगळ्या पायरीवर टिपके 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 सांडत गेला तो. त्याच्यामुळं मला परत धुवायला पुसायला खूप त्रास झाला. आता हा कलर निघतो लगेचच पण ते पुसत बसा आणि त्या सगळ्या खूप गोष्टी असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर ना बघितलं तो निघत होता पटकन, पण नकांडला होता ना तो 1-2 दिवस माझा निघलाच नव्हता कलर. आणि हा कलर एवढा परफेक्ट बसला ना कपड्याने, मला वाटलं पण नव्हतं की ब्रशची इथं म्हणजे असं वाटत होतं की बाबा ही नाही ब्रश नाही किंवा ब्रश नसल्यामुळं कसा येतो आहे आणि कसा नाही. हा कलर पण खूप छान असा बसला होता याला कलर. मी सगळ्या बाजूंनी परफेक्ट असा कलर देऊन घेत होती कारण की ऊन होतं आणि पटकन सुकून जाईल म्हणून. आणि पावसामुळं 1-1.5 वर्ष म्हणजे आणलं आहे त्याला मी 2 वर्ष झाले स्टँड, परंतु त्याच्याकडे जास्त असं वर्क केलं जात नाही त्याच्यावर किंवा काम वगैरे केले जात नाही. मला जेव्हा ब्लाऊजला वर्क करायचं असेल तेव्हाच मी मांडते आणि नियोजन वेगळं होतं आणि झालं वेगळंच असं काहीतरी गणित आहे या स्टँडच्या बाबतीत. त्याच्यामुळं मग मी जास्त काय याचा यूज नाही करत. तर असे आमची दुपारची काही नाही काही कामं निघालेली असतात आणि आम्ही मुद्दाम काढत असतो कारण आम्हाला गप्प बस वाटत नाही किंवा झोपसुद्धा येत नाही. आजीबाई इथं झोपल्या होत्या आमच्या शांतपणे, पण परत थोड्या वेळाने त्यांना हा कलरचा वास गेल्यानंतर उठून बसल्यात आणि म्हणतात कशा, अगं कशाचा वास येतोय बघ. म्हणजे कितीही झोपेत असले तर म्हणजे गावकडची माणसं जागरूक ती जागरूक आपण म्हणतो की नाही, त्यांची झोपले तरी डोळे जरी डोळे झोपले असले तरी नाकाला श्वास आल्यामुळे त्या पटकन मला उठून मग मग म्हणतात कशा, अगं काय जळालं का, काय काय सांडलं आहे का बघ वास येतो या. तर अशा पद्धतीची आपली गावाकडची माणसं आहे ना आधीच काय व्हायच्या आधीच जागरूक असतात किंवा सावध असतात आणि सावधगिरी बाळगणारे असतात. म्हणजे जागसूद असतात, आपण म्हणतो की नाही झोपताना सुद्धा जागसूद असतात, तशा पद्धतीचं हे कायचं आहे. तर आता हे सगळं पूर्ण कलर करून घेते आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी मी बोलते. तर आता हे बघा मला जमलं आहे का नाही कलर ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये छान असा. कारण जास्त मी कधी काय असलं कारभार किंवा कुठाने केलेलं नाहीत. आता पिलू इथं मोबाईलमध्ये काय करत होता काय माहीत. त्याच्यानंतर ना आजींची झोप वगैरे झाल्यानंतर आम्ही 4 वाजता ना आजींना सोडायला स्टँडवर गेलो होतो. आता ते एस टी आहे ना त्यामध्ये आजींला बसवले कारण ते आमच्या गावाला जाणारी एस टी लागली होती. पण आता ती कधी जाणार आहे माहीत नाही किंवा कधी निघणार आहे ते माहीत नव्हतं. त्यावरनं विचारलं होतं की कधी निघणार आहे तर ते म्हणले निघाल 10-5 मिनटात. मला वाटतं मी तिथं 15 मिनटं थांबले असेल झाडाच्या खाली.
तरी ती काही एस टी पटकन निघत नव्हती आणि एस टीत जाऊन बसायचं म्हटलं तर खूप गरम होत होतं. म्हणून अलीकडे मी आणि माझं पिल्लू झाडाखाली बसलो होतं. आता मी कसंही सहन करेल गरम झालेलं, पण ही पिल्लू चिडचिड करायला लागला म्हणून मी त्याला अलीकडं आणलं इकडं. त्याच्यानंतर रिक्षा पकडली आणि परत आम्ही रिटर्न आलो आमच्या घरी. कारण तिथंच मला वाटते 4:15 साडेचार वाजत आले होते घरी येऊस्तोपर्यंत 5 वाजल्या. त्याच्यानंतर पिल्लूला खूप असं तहान लागली होती. म्हणलं आता ह्याला थंड काहीतरी देऊस तोपर्यंत मी ह्याला नारळ पाणी घेतलं आणि येताना आम्हाला जांभळं पण खायला घेऊन आलं. आता सीझन आहे आणि प्रत्येक रस्त्याच्या कुठेही जातो मी, भाजीपाला जरी सहज काय गेला ना तरी तिथं जांभळं आहे, त्याच्यामुळं जांभळं खाऊन घेतली. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता ह्यांना पाणीपुरी आणायला लावली होती, कारण खूप कंटाळा आला होता आम्हाला आणि काहीतरी खायचं क्रेविंग झालं होतं. म्हणून ह्यांना पाणीपुरी, भेळपुरी आणि रगडापुरी असं सगळंच आणायला लावलं होतं. मग ह्यांनी छान असं आणलं होतं. सिंहगड कॉलेजच्या तिकडं काहीतरी भेटतं, मला एवढं माहीत नाही कुठं भेटतं, पण छान आहे टेस्ट वगैरे. तुम्ही कधी एन्जॉय केले की नाही मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण असंच कंटाळा आला स्वयंपाकचा असा काय मार्ग काढता मला नक्की सांगा. आणि तुम्हाला खरंच कंटाळा येतो का कधी कधी स्वयंपाकाचा, ते पण मला कमेंट कधी सांगा. कारण प्रत्येक ताईंना आहे ना कधी ना कधीतरी कंटाळा हा स्वयंपाकचा येतच असतो आणि मग तेव्हा काहीतरी असा मार्ग काढायचा. तर आता पिल्लू इथं खात होता, मी पण खाऊन घेतली मला आवडते म्हणून. त्याच्यानंतर मी एक दीड किलो शेंगा आणल्या होत्या, कारण ह्या वल्ल्या शेंगा आहेत ना आणि सीझनला असतात अशा, तर म्हणलं थोड्याशा आणून शिजवूया, कारण शिजवल्यानंतर खूप छान अशी त्याची टेस्ट लागते म्हणून. तर ह्या शेंगाविषयी जरा वेगळी स्टोरी आहे, कारण की ज्यावेळेस लहान होतं ना आपण, तुम्ही पण गावाकडं वगैरे असाल तर तुम्हाला माहीत असेल, जेव्हा लहान असतो ना आपण तेव्हा पाऊस यायच्या आधी, म्हणजे ज्यावेळेस आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असतात ना तेव्हा ह्या शेंगांचा सीझन येतो काढायचा. आणि त्यामुळं मग ह्या शेंगा तेव्हा आम्ही सुट्टीत खूप एन्जॉय केलेला आहे. तर आता बघा हे जे सगळे तोरण दिसतात ना तुम्हाला, तर ह्याची मी किंमत तुम्हाला सांगणार आहे. मी जे काही बनवलेले आहेत ते डिझाईन पण बघून घ्या तुम्ही आणि त्याच्यानुसार तुम्हाला मी हे करते. आता आधी किंमत सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. आता जे दाखवले होते ना त्याची किंमत 350 आहे, ह्याची 600 रुपये आहे सध्या ते दाखवते ते. आणि ह्याच्यानंतर हे जे दिसतंय ना जास्त मण्यांचं आणि लटकनचं खूप छान असे क्यूट असे डिझाईन, त्याची पण किंमत 600 रुपये आहे. हे जे आहे ना ब्रॉड आहे याची तोरणपट्टी, म्हणजे वरची जे चौकटीची बाजू आणि खाली फुलांचा आकार दिलेले, तर हे याची किंमत 600 रुपये आहे. तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये याची माहिती विचारू शकता किंवा तुम्ही इंस्टाग्रामला मला DM करू शकता. तर आता याच्यामध्ये कलर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वॉशेबल आहे, तुटणारे वगैरे नाही. तुम्ही याला पाण्यामध्ये याच्यामध्ये कशामध्येही वापरू शकता. आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही काय करा, DM करा मला, तिथे तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही तिथं व्हॉट्सअपवरून मेसेजसुद्धा करू शकता. आता त्याच्यानंतर सगळं काही झालं होतं आणि मग पिल्लूला इकडं वरती घेऊन आलो होतं आणि थोडा वेळ छान असं इथं मस्त असा एन्जॉय